वोट हमारा राज तुम्हारा नहीं चलेगा, नहीं चलेगा। वोट हमारा राज तुम्हारा नहीं चलेगा, नहीं। महाराष्ट्र सरकार 2024 विधानसभा विधेयक क्रमांक 33 आणू पाहत आहे। हे विधेयक व्यक्ती आणि संघटनांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणारे असून अन्यायकारक व जाचक असल्याने हे विधेयक रद्द करण्यात यावे, अन्यथा महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन करण्यात येईल अशा कडक इशाऱ्याचे निवेदन भारतीय दलित पॅंथर महाराष्ट्र कार्याध्यक्ष संजय कांबळे यांच्या नेतृत्वाखाली उपविभागीय अधिकारी अहमदपूर यांच्या मार्फत राज्याचे महामहिम राज्यपाल महोदयांकडे सादर करण्यात आले। या दरम्यान स्थानिक प्रशासनाचे व सत्ताधारी लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधणाऱ्या वोट हमारा राज तुम्हारा नहीं चलेगा, नहीं चलेगा अशा विविध घोषणांची घोषणाबाजी करण्यात आली। यावेळी भारतीय दलित पॅंथरचे तालुकाध्यक्ष महादेव बनसोडे, उपाध्यक्ष बाळासाहेब आचार्य, संदीप तिगोटे, सुनील वाघमारे, चंद्रशेखर भांडगे, मच्छिंद्र चौथरे, अश्वजित सिरसाट, राजेंद्र सावंत, सुभाष जोंधळे, संभाजी कांबळे, वसंत कांबळे, बालाजी कोकाटे, देवीदास बनसोडे, विश्वास कांबळे, अजय बनसोडे, संभाजी भालेराव, सचिन वाघमारे, बजरंग गायकवाड, किरण वाघमारे, बाळू बनसोडे, श्रीकांत जंगले, बालाजी कदम, बालाजी ढवळे, माधव गुळवे आदींची नावे सादर करण्यात आलेल्या निवेदनावर समाविष्ट आहेत। भारतीय दलित पॅंथरचा भारतीय दलित पॅंथरचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा वोट हमारा राज तुम्हारा नहीं चलेगा, नहीं चलेगा। वोट हमारा राज तुम्हारा नहीं चलेगा, नहीं चलेगा। हम सब एक है, हम सब एक है। लढेंगे जीतेंगे, लढेंगे जीतेंगे। भारतीय दलित पॅंथरचा जय असो, भारतीय दलित पॅंथरचा जय असो। आज भारतीय दलित पॅंथर तालुका शाखा अहमदपूरच्या वतीने उपविभागीय अधिकारी अहमदपूर यांच्या मार्फत महाराष्ट्राचे राज्यपाल यांना निवेदन सादर केलेलं आहे। महाराष्ट्र शासनाने 2024 विधानसभा विधेयक क्रमांक 33 हे आणलेलं आहे। या विधेयकामध्ये अशी तरतूद आहे की व्यक्ती आणि संघटना यांच्या विवक्षित आणि बेकायदेशीर वर्तनावर प्रतिबंध घालण्यासाठी हे विधेयक महाराष्ट्र शासनाने आणलेलं आहे। या विधेयकामध्ये व्यक्तीने आणि संघटनाने सरकारच्या विरोधामध्ये बोलायचं नाही किंवा अधिकाऱ्याच्या विरोधामध्ये बोलायचं नाही, अशा पद्धतीचं हे विधेयक आहे। या विधेयकानं या ठिकाणी इथल्या व्यक्ती आणि संघटनाच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हे सरकार गदा आणू पाहत आहे। या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये एखादी व्यक्ती किंवा एखादी संघटनाचं वर्तन जर बेकायदेशीर असेल तर त्याच्या बाबतीत IPC भारतीय संविधानामध्ये विविध कलमाची तरतूद केलेली असताना याच्याही पलीकडे जाऊन मुंबई पोलीस अधिनियम याच्यामध्ये सुद्धा तरतूद आहे। अशा विविध कलमाच्या तरतुदी असताना हे महाराष्ट्र सरकार हे विधेयक का आणू पाहत आहे? याच्या अगोदर 2005च्या म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख असताना त्यांनी एक विधेयक आणलं होतं की बंदच्या बाबतीत विधेयक आणलं होतं। ते विधेयक मंजूर झालं। त्या विधेयकाचा आधार घेऊन आज पोलीस पुण्या कार्यकर्त्याने आंदोलन केलं तर त्याला पोलीस कोबिंग ऑपरेशन करून मारत आहेत आणि एवढी हाल व्यक्तीच्या आणि कार्यकर्त्याची होत असताना सरकार हे दुसरं 33 क्रमांकाचं विधेयक आणत आहे। आता या विधेयकातून सरकार काय इंग्रजशाही या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये लागू पाहत आहे। कुठल्याही व्यक्तीला आणि संघटनाला कुठला अधिकार नाही, बोलण्याचं स्वातंत्र्य राहणार नाही, अशा प्रकारचा निश्चय हे सरकार करत आहे। हे विधेयक जर पास झालं तर अगोदरच्या विधेयकावर जर पोलीस कोबिंग ऑपरेशन करून मारत असतील तर हे विधेयक पास झालं तर भविष्यात पोलीस गोळ्या घालतील काय अशी भीती समाजामध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेली आहे। म्हणून लोकशाहीनं दिलेला जो अधिकार आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा तो अधिकार अबाधित राहिला पाहिजे म्हणून या ठिकाणी भारतीय दलित पॅंथरच्या वतीने आम्ही निषेध करतोय। माननीय राज्यपालांना आम्ही निवेदनामार्फत विनंती करत आहोत। लातूर जिल्ह्यामध्ये सर्व तालुक्यातून भारतीय दलित पॅंथरच्या वतीने आज निवेदन देण्यात येत आहे। कार्यकर्ते या ठिकाणी मी या माध्यमातून सरकारला इशारा देऊ इच्छितो की विधेयक रद्द झालं पाहिजे। माननीय राज्यपालांनी हे रद्द करावं, अन्यथा महाराष्ट्रभर याचे पडसाद उमटतील, महाराष्ट्रभर याबाबत तीव्र आंदोलन येईल याची शासनाने नोंद घ्यावी। म्हणून संघटन हे बाबासाहेबांच्या
स्वप्नातलं संघटन आहे, बाबासाहेबाला अपेक्षित आलं संघटन आहे. आम्ही अगोदर विनंती करू आणि विनंती नाही केली तर मग महाराष्ट्रभर आंदोलन करू. आवाज बहुजनांचा.